तर सोलापुरातील 4 नवे 5 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचं यशवंत मानेंनी म्हटलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या यशवंत मानेंनी हा दावा केलाय। पक्षाच्या वरिष्ठांकडून आमच्याशी संपर्क नाही असं देखील यशवंत मानेंनी म्हटलंय। आम्ही काही दिवसात भाजपामध्ये प्रवेश करणार आहोत असं देखील यशवंत मानेंनी म्हटलंय। दादांशी आपली काय चर्चा झाली का किंवा मामाशी या संदर्भात काय चर्चा झाली? नाही याच्याबद्दल कोणाशी चर्चा जी नाही। खतखत आहे पक्ष श्रेष्ठींकडून काय तुम्ही पुन्हा चर्चा करण्याचा काय निरोप वगैरे आलाय? नाही, निरोप आला तर चर्चा करूया, पण सध्या तर काही नाही। पण आपला निर्णय ठाम आहे की भारतीय जनता पार्टी? नक्की 100% भारतीय जनता पक्षामध्ये जायचा निर्णय आहे। सोलापूर जिल्ह्यातले किती आमदार तरी सदस्य 4 माजी आमदार आणि अजून एक असे 5 माजी आमदार जाण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली चर्चा झाली का? येणाऱ्या काय कोणची जबाबदारी आपल्याला सोपवण्यात येणार असं काय? जबाबदारी हा विषय नाही, परंतु पक्षामध्ये प्रवेश करणार आहोत, जबाबदारी हा विषय वेगळा आहे। त्यांचा विषय शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला पण अधिकार आहे। तुमच्यावरती जबाबदारी सोपवली होती, सोलापूर जिल्ह्यातले संपर्क मंत्री देखील नेमले. मंत्री माझ्यावरती जबाबदारी सोपवली याचा अर्थ मी फक्त लोकांचं म्हणणं ऐकाय गेलो। शेवटी प्रत्येक तालुक्यातलं वेगळे आमदार असल्यानंतर त्या तालुक्यातल्या बाकीच्यांना काम करायला थोडी संधी मिळत नाही, कदाचित त्यामुळं हे असेल। यशवंत माने म्हणतात की अजून आमच्याशी दादांनी बी संपर्क नाही केला, मामांनी बी संपर्क नाही केला. नाही, असं संपर्क वगैरे नाही। संपर्क होगा शेवटी तो त्यांचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांचा अधिकार असल्यामुळे मी काय त्या बाबतीमध्ये जास्त न बोललेलं बरं, कारण का ती खूप मोठी लोक आहेत सगळी।